कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की मौली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की प्रभु रामचंद्र भगवान की पवन सूत हनुमान महाराज की। आता सगळ्यांना एक विनंती, एक तास तुम्हाला एकट्याला बोलू द्या, बाकी काही बोली मध्ये बोलू फक्त एक तास द्या. सुख पंढरीशी आले पुंडलिकी साथ दिली, घ्या रे माझे बाप जेव्हा घेऊन खरे माप करा एक खेप मगन लगे हिंदने विषय बिंदनी पुसारा धाव घाला पंढरपुरा. घ्या रे माझे बाप जेव्हा घेऊन खरे माप करा एक खेप मगन लगे हिंदने. आयुष्य वेच आहे तोची धाव दिया जाये. घ्या रे माझे बाप जेव्हा घेऊन खरे माप करा एक खेप मगन लगे हिंदने. आळस नकरिया नाभाचा तुका बिनले कुंभियाचा. घ्या रे माझे बाप जेव्हा घेऊन खरे माप करा एक खेप मगन लगे हिंदने. ज्या ठिकाणी माझी त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवतो मस्तक. ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुझे काय दोन्ही. जयांच्या संगती विराग झाला मनोदरीचा जर ध्यास केला. साक्षात परात्मा मध भेट दिला असरो कसा मी कृपा दुखावा. जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण. तेच वंतो श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार आता. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति यद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्. एकं नित्यं विमलवचनं सर्वदे साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्री सद्गुरुं तं नमामि. महायोगपीठे तटे देवरक्षा वरं पुण्यदेकाय दात्रो मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं. परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. फक्त थोडा आवाज द्यायचा. मला हे वस्तू प्राप्त प्रसंगी सर्वोच्च सहकार्यानं श्री क्षेत्र कडगाव धन्यवाद. तिसरे क्षेत्र पंढरपूर सोहळा काल पंढरी क्षेत्रामध्ये विसरलेला आहे. आज असणारा दिवशी आषाढी एकादशीचा दिवस हा वारकऱ्यांच्या दृष्टीनं एक पर्व काळ आहे. या पर्व काळावर भगवंताचं गुणगान करावं, त्याची गुणानुवाद वर्णन करावे अशा सात त्या अनुषंगाने प्राप्त झालेला हरिकथेचं योग प्रवचन शिवेचं योग शिवेकरता निवडलेला अभंग
देहुदेवाशी विश्वपोषक जगद्गुरु वैराग्याचे महादेव असणारे संत श्रेष्ठ संत तुकाराम महाराज यांचं 5 चरणाचा पंढरी क्षेत्राचं वर्णन करणारा आणि जीवाला शाश्वत सुखाचा पत्ता सांगणारा बाबा. कारण मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत असणाऱ्या प्रत्येक जीवाचा विचार केला तर प्रत्येकाला सुखावं दुःख कोणाला नाही. नाथबाबा भागवतामध्ये त्याचं वर्णन करताना सांगतात भजला की दुःख भोगावे आयुष्य कोणी भावेला जिले न वांछिता दुःख पावे येणे संभवे स्वतंत्रता. नाथबाबा सांगतात माझ्या जीवनामध्ये दुःख असावं असं कोणाला वाटत नाही. प्रत्येकाला सुखाची अपेक्षा. वास्तविक प्रत्येक जीवाला सुख का हवं याचं कारण असं की जीव हा देवाचा अंश. गीतेमध्ये भगवान कृष्ण परमात्मा त्याचं वर्णन करताना सांगतात ममे वंश जीवलोके जीवभूत सनातन. कृष्ण परमात्मा सांगतात अर्जुना सर्व जीव माझेच वंश. आपण भगवंताच्या अंश होतो आपला वंश. नाही तर भगवान परमात्म्याचा विचार केला तर तो भगवान परमात्मा आनंद स्वरूप आहे सुखरूप आहे. कितीतरी संतांचे प्रमाण आहे. तुकोबरा सांगतात सुखरूप पैसा तुझा कोणी सांगा माझ्या पांडुरंगासाठी खजू. माऊली सांगतात सर्व सुखाचे आगर बापर खुणा. जनाबाई मला सांगतात सर्व सुखाचे आगर जनी म्हणे सारंग धर. न राणी मला सांगतात सर्व सुखाचे आगर म्हणे न राणी सोनार. तुमचे नामदेव मला सांगतात नामा म्हणे सर्व सुखाचा आराम धामा परम धाम विटेमध्ये. प्रमाण अनेक संतांचे सगळ्या प्रमाणाचा अर्थ एकच आहे तो भगवान परमात्मा सुखरूप आहे. आणि अशा सुखरूप असणाऱ्या देवाचे तुम्ही आणि अंश असणाऱ्या जीवाची धाव सुखाकडे. जीवाला सुखावं हाच मुद्दा जर वेदांताच्या प्रक्रियेवर सोडवायचा झाला वस्तू कुठलीही असू द्या ती चेतन असू द्या किंवा अचेतन असू द्या तिची धाव आपल्या मूळ स्वरूपाकडे असते. उदाहरण पाणी हा जड पदार्थ आहे द्रव पदार्थ आहे. त्याला स्वतःची चेतना नाही. विहिरीतून बोरमधून बादलीतून हंड्यातून पाणी स्वतःच्या इच्छेला बाहेर येत नाही. त्याला काढावं लागतं का ते जड आहे अचेतन आहे. पण हे अचेतन असणारं जड असणारं पाणी फ्रीजमध्ये ठेवलं गोठवलं तर त्याचं रूपांतर घट्टपणात होतं बर्फात होतं. पण ते पाणी त्या बर्फरूपात राहायला तयार होत नाही. म्हणून फ्रीजमधून बाहेर काढलं ते विद्युत आपल्या मूळ स्वरूपाकडे धावतात. तसं जीवाचं मूळ स्वरूप देव आहे आणि देव हा सुखरूप असल्यानं जीवाची धाव सुखाकडे. आणि म्हणून कुंकीपासून ब्रह्मदेवापर्यंत असणारा प्रत्येक जीव सुखाच्या प्राप्तीकरता धडपड करतो. रात्रीच्या कीर्तनामध्ये सांगितलं पहाटे उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जी काय आपली धडपड चालली ना ती फक्त असणाऱ्या सुखाकरता आहे. आणि म्हणून प्रत्येक जीवाची धावी सुखाकडे. या ठिकाणी जर एखादा ग्रंथार्चन करणार असेल वाङ्मयाचा अभ्यास करणार असेल तो शब्द उपस्थित करू शकतो. महाराज तुम्ही सांगता प्रत्येक जीवाची धावी सुखाकडे. शास्त्रामध्ये अशी 2 उदाहरणं आली ज्यांनी भगवंताकडे फक्त दुःखाची मागणी केलेली आहे. पहिलं उदाहरण आहे कुंती आणि दुसरं वंती देवराजाचं ज्यांनी भगवंताकडे फक्त दुःखच मागितलं. प्रत्येकाला सुख हवं हा तुमचा सिद्धांत इथं खरा कसा होता अशी एखादा शंका उपस्थित करू शकतो. हे शंकेचं निरसन असं आहे कुंती आणि रंतीदेव राजाने जरी भगवंताकडे दुःखाची मागणी केलेली असेल तर त्या दुःखामध्ये सुखाचा अंतर्भाव आहे. उदाहरण पहा भगवान कृष्ण परमात्मा द्वारकेला वळायला निघाले. सर्व कौरव कुटुंबियांना भेटले पांडव कुटुंबियांना भेटले आणि शेवटी कुंती मातेसमोर आले. व्यावहारिक नात्यानं कुंती ही भगवान कृष्ण परमात्म्याची आज्ञा आहे. म्हणून कृष्ण परमात्मा कुंती मातेसमोर जाऊन उभी राहिली. सांगितलं आत्या मी आता द्वारकेला जायला निघाले तुला काय पाहिजे असेल तर मागून नाही. कुंती ही भगवंताची भक्त होती आणि जे खरे देवाचे भक्त असतात ना महाराज ते देवाकडे काही मागत नाही. जे मागतात ते भक्त नसतात. तुकोबरा त्याचं वर्णन करताना सांगतात तुका म्हणे जीव भाव देवा पाहिजे ठेवून या काही न मागत. ते जीवाने भावानं देवाच्या चरणाचे दास होता सेवक होता तांकीत होता तो देवाकडे काही मागत नाही. आणि म्हणून कुंतीनं कृष्ण परमात्म्याला सांगितलं की कृष्णा मला तुझ्याकडून काहीच नको आहे.
कृष्ण परमात्मा म्हटलं ते असं कसं प्रत्येकानं काही ना काहीतरी मागितलेलं तू सुद्धा काहीतरी माग ना तेव्हा कोणती सांगते कृष्णा तुला जर द्यायचंच असेल ना मग एक कर सतत माझ्या कुटुंबावर दुःख पाठव संकट पाठव भगवान कृष्ण परमात्मा म्हटले आत्या आजपर्यंत कमी दुःख भोगली का म्हणून माझं दुःख भोगण्याची भूज भोगली नाही कोणती सांगते तसं नाही ना कृष्णा आजपर्यंत जेव्हा जेव्हा माझ्या परिवारावर माझ्या कुटुंबावर संकट आले दुःखाचे प्रसंग आले ना तर प्रत्येक प्रसंग तू सोडवण्याकरता तू आलास आणि याही पुढील काळात जेव्हा माझ्या कुटुंबावर संकट येतील दुःखाचे प्रसंग येतील तू निश्चित सोडवण्याकरता येशील मग तुझं दर्शन होईल तुझी भेट होईल या ठिकाणी कुंतीने जरी भगवान कृष्ण परमात्म्याकडे दुःखाची मागणी केलेली असेल तरी त्या मागणीमध्ये भगवंताची भेट भगवंताचं दर्शन अभिप्रेत असल्यानं त्या दुःखातही सुखाचा अंतर्भाव आहे दुसरं उदाहरण आहे रणतीदेव राजाचं रणतीदेव राजा या पृथ्वीचा सार्वभौम सम्राट दान धर्मामध्ये त्यानं आपली सर्व संपत्ती दान केली प्रपंचावर तुळशीपत्र ठेवलं पत्नी मुलं सुना नातवंड या सर्वासह अरण्यवास पत्करला अरण्यामध्ये असताना आईचित नावाचं वेग सुरू केलं आईचित व्रत म्हणजे कोणाला काही मागायचं नाही न मागता कोणी काही आणून दिलं तर त्याचा स्वीकार करायचा त्यावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा त्याला आईचित व्रत म्हणतात आता आपल्याकडे चातुर्मास म्हणतात चातुर्मास सुरू होईल अशा एकादशीपासून आणि जर आईची व्रत करतात पण जे भेटायला तर त्यांनाच काहीतरी आणून द्यायला सांगतात त्याला आईची व्रत म्हणायचं रणतीदेव राजाचं आईची व्रत हे खरं आईची व्रत होतं कारण राजा अरण्यामध्ये होता अरण्यामध्ये असलेलं कोणाची भेटवायचं काही कारण नाही झालं तरी काही मागायचं नाही न मागता आणून दिलं तर स्वीकार करायचा त्यावर आपल्या कुटुंबाची गुजराण करायची म्हणून रणतीदेव राजाचं आईची व्रत हे खरं आईची व्रत होतं पण योग असा व्रताचे 47 दिवस पूर्ण झाले कोणी ग्रस्त त्या अरण्यामध्ये फिरकला नाही त्यामुळे रणतीदेव राजा आणि त्याचं कुटुंब 47 दिवस उपवास होतो व्रताचा 48वा दिवस उगवला एक सद्ग्रस्त त्या अरण्यामध्ये आले त्यांनी रणतीदेव राजाला पाहिलं ओळखलं त्यांना राजाच्या आईच्या व्रताबद्दल समजलं घरी गेले पत्नीला काही पदार्थ तळायला सांगितले आणि ते तळलेले पदार्थ आणि कळशीभर पाणी घेऊन त्या अरण्यामध्ये आले ते अन्न आणि पाणी रणतीदेव राजाला दिले राजाने झाडाच्या पानाचे धोरण तयार केले आपल्या कुटुंबाला आपल्या जवळ बसवलं आणि ते अन्न आणि पाणी कुटुंबाला समभागामध्ये वाटले वदने कवने घेता नाम घ्या श्रीहरीची सहज हवन होता नाम घेता भकाचे जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरणं हे झाले जे यज्ञ कर्म श्लोकही झाला आता फक्त घासच तोंडात घालायचे एवढं त्या विश्वाचा निर्माता भगवान ब्रह्मदेव पालन करते भगवान विष्णू आणि संहार करते भगवान शंकर वेगवेगळी रूप घेऊन रणतीदेव राजा समोर आले सांगितले राजा आम्ही सुद्धा अनेक दिवसापासून उपवास होतो तुझ्या वाट्याला आलेलं अण्णाने पाणी आम्हाला दे मागितल्याबरोबर रणतीदेव राजाने आपल्या वाट्याला आलेलं अन्न आणि पाणी या वेगवेगळ्या रूपातील तीनही देवतांना दिलं जसं राजाला आपल्या वाट्याला आलेलं अन्न आणि पाणी या वेगवेगळ्या रूपातील तीन देवतांना दिलं ना तसं त्याच्या पत्नीनं मुलांनी सुनांनी नातवंडांनी सुद्धा दिलं कारण जसा राजा तशीच त्याची पत्नी तशीच त्याची मुलं तशाच त्याच्या सुना तशीच त्याची नातवंड होती आज समाजामध्ये फार मोठा विरोधाभास पाहायला मिळतो पत्नी जर दानशूर असेल तर नवरा कंजूस असतो आणि हा दानशूर असेल तर ती गौरी चुंबक असते इथं तसं नव्हतं जसा राजा तशीच त्याची पत्नी तशीच त्याची मुलं तशीच त्याच्या सुना आणि तशीच त्याची नातवंड होती म्हणून या तीनही देवतांनी मागितल्याबरोबर रणतीदेव राजाला आपल्या वाट्याला आलेलं अन्न आणि पाणी दिलं तसंच त्याच्या पत्नीने मुलांनी सुनांनी नातवंडांनी सुद्धा दिलं आणि मग या तीनही देवता राजाच्या या त्यागावर प्रसन्न झाल्या मूळ रूपामध्ये आल्या आणि सांगितलं राजा तुझ्या त्यागावर आम्ही प्रसन्न होतो प्रपंचावर तुळशीपत्र ठेवलं राज्यकारभार सोडला हा त्याग झाला पत्नी मुलं सुना नातवंडे या सर्वांसह अरण्यवास पत्करला हा त्याग झाला अरण्यामध्ये असताना 47 दिवस तुझं कुटुंब उपवाशी होतं 48व्या दिवशी अन्न मिळालं मागितल्याबरोबर दिला हा त्याग झाला या तुझ्या सर्व त्यागावर आम्ही प्रसन्न तुला काय हवं तो वर मागा रणतीदेव राजा सुद्धा हा सुद्धा भगवंताचा भक्त
म्हणून त्यांनी सांगितलं मला तुमच्याकडून काहीच नको आहे, पण या तीनही देवतांनी सांगितलं तुला काहीतरी मागावंच लागेल. कारण असं भक्ताच्या भक्तीचं ऋण भगवान परमात्म्यावर होत असतं आणि म्हणून भक्तांना काहीतरी मागावं या आशेनं भगवान परमात्मा त्या भक्तासमोर जाऊन उभा राहतो. त्या भक्ताला विनंती करत असतो तू काहीतरी माग, तू काहीतरी माग. पण भक्त त्या देवाकडे काही मागत नाही. पुण्य तीनही देवतांनी सांगितलं तू काहीतरी माग. तेव्हा रंतीदेव राजानं सांगितलं तुला जर द्यायचंच असेल ना मग एक कर, जगातील सर्व प्राण्यांच्या वाट्याला आलेलं दुःख मला दे. परत ऐका, जगातील सर्व प्राण्यांच्या वाट्याला आलेलं दुःख मला दे. कारण त्यांचं दुःख मी भोगायला लागलो ना ती सुखी होती आणि त्यांच्या सुखात माझं सुख भेटले. भगवंताचा भक्त असू द्या, साधू असू द्या, महात्मा असू द्या, त्याच्या अंतःकरणामध्ये प्रतिपक्ष भाव असतो. जगाच्या दुःखामध्ये महात्मा दुःखी असतो, जगाच्या सुखात महात्मा सुखी असतो. तुकोबारायांच्या जीवनातले प्रसंग सांगू. एकदा लोहगावमध्ये तुकोबारायांचे कीर्तन झालं आणि दुसऱ्या दिवशी आणखी एक महाराज त्या लोहगावमध्ये आले. लोकांनी त्या महाराजांना पाहिले, त्यांना आनंद झाला. ते लोहगावचे ग्रामस्थ त्या महाराजांकडे गेले, सांगितलं रात्री आम्ही 116 हरी कीर्तन ऐकले, आज योगायोगाने तुम्ही आमच्या गावात आलेले, असं करा संध्याकाळी आमच्या मंदिरामध्ये कीर्तन करा. महाराजांनी विचारलं म्हणले रात्री तुमच्या मंदिरात कुणाचं कीर्तन झालं? लोकांनी सांगितलं देऊचे तुकाराम महाराज होते, त्यांचं कीर्तन झालं. आणि मग महाराजांनी कीर्तन करायला नकार दिला. लोक वारंवार विनंती करत होते, महाराज नाही म्हणत होते. शेवटी न राहून एकानं विचारलं महाराज आम्ही एवढे अंतःकरणापासून तुम्हाला विनंती करतोय आणि तुम्ही नाही म्हणता याचं कारण काय? महाराजांनी सांगितलं रात्री तुमच्या मंदिरात ज्यांचं कीर्तन झालं ना ते एक वैराग्य संपन्न महात्मे होते. सोने रुपये आम्हा भौतिके समान, माणिक पाषाण खडे जैशी त्यांची स्थिती कोणाची? तुकोबारायांची. त्यांच्या दृष्टीनं सोनरूप मातीसारखं आहे, तर माणिक आणि पाषाण दगडासारखे खड्यासारखे. पण मी एक सर्वसामान्य कीर्तनकारी तर सकाळ खाली तर माझी संध्याकाळची वाचा येते. नव्या 8 दिवसानं माझ्या मुलीचं लग्न आलेलं आहे आणि मुलीच्या लग्नाकरता मला पैशाची नितांत आवश्यकता आहे. म्हणून मी या गावात कीर्तन करणार नाही, दुसऱ्या एखाद्या गावात जाऊन कीर्तन करणार. ते महाराजांचं ते बोलणं ऐकलं, लोक हातात झाले. तुकोबारायांकडे गेले, भेटलेला सर्व प्रसंग तुकोबारायांना सांगितला. तेव्हा तुकोबाराय म्हटले अरे असे कीर्तन प्रवचनाच्या पैशावर पुढे पुरेसोरीचे लग्न होत असते तुम्हाला, त्यापेक्षा गावामध्ये वर्गणी करा, वर्गणी आणि जमा झालेली वर्गणी त्या महाराजांच्या मुलीच्या लग्नामध्ये भेट देऊन टाका. जगाच्या दुःखात महात्मा दुःखी असतो. दुसऱ्या दिवशी गावामध्ये वर्गणी सुरू झाली. ज्याने त्यानं ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे वर्गणी दिली. कोणी 50, कोणी 100,000, 500, 5,000 ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे वर्गणी दिली. सगळ्या गावाला वर्गणी दिली, पण एक पाठ्य वर्गणी द्यायलाच नाही. वर्गणी कमिटी त्याच्या दारात गेली की तो सगळ्याचा पुन्हा आपल्या दारात द्यायचं नाही, आपण खडकू देणार नाही. आणि मग कमिटी वैतागून गेली, जमा झालेली देणगी घेऊन तुकोबारायांकडे गेले. तुकोबारायांकडे देणगी दिली. तुकोबारायांनी विचारलं सगळ्यांनी दिली का? लोकांनी सांगितलं हो सगळ्यांनी दिली, पण एक पाठ्य वर्गणी द्यायला तयार नाही. तुकोबारायांनी असं कसं, त्याला काहीतरी द्यावंच लागेल. वर्गणी कमिटीने सांगितलं महाराज त्याच्या दारात गेलो, तो ऐकायला तयार नाही, तो म्हणतो मी खडकू देणार नाही. महाराज म्हणले सगळ्यांनी काहीतरी दिलं ना, त्याने सुद्धा काहीतरी द्यायलाच पाहिजे, चला आपण त्याच्याकडे जाऊ. आणि मग तुकोबारायांनी ते असणारे लोक सगळे ग्रामस्थ त्याच्या घरी गेले. सकाळची वेळ, तो बाहेर रोट्यावर उभा राहून दात घासत होता. ही वर्गणी कमिटी पाहिली, त्याच्या तळपायच्या मस्तपणे गेली. त्याने एकूणच रामकृष्ण आधी चालू केली. लोक तुकाराम महाराज म्हणजे तुम्हाला सांगत होतो नको त्याच्याकडे जायला, तुम्हाला कळत नाही म्हणजे तुम्ही ऐकत नाही. आणि तुकाराम महाराज म्हणजे इथपर्यंत आलो त्याच्यापर्यंत जाऊ म्हणजे इथपर्यंत आलोच ना म्हणजे आता त्याच्यापर्यंत जाऊ म्हणजे. आणि मग तुकाराम महाराजांनी ते लोक ग्राम असतो त्या ग्रहस्थाच्या जवळ गेले. तुकाराम महाराजांनी त्याला सांगितलं अरे सगळ्या गावाला वर्गणी दिली, तू एकटाच राहिलाय म्हणते, तू सुद्धा काहीतरी देणार. तो म्हणला मी खडकू देणार नाही मला. महाराज म्हणजे लोक खडकू द्या म्हणजे निघाल एखादी वस्तू एखादा भांड काही दारात एक रांजण होता. रांजण त्या रांजणावर जेवणचा शेवटलेला दाना पालथा घातला. त्याला तो उचलला महाराज तुकोबारायांना फेकून मारला. तो फेकून मारलेला तांबा तुकोबारायांना हातात घेतला. तो तांबा सोन्याचा
मात्र काय करू शकत नाही म्हणून करील ते काय लोहे महाराज तरी पाहे तीच शुद्ध महात्मा काही करू शकतो. कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती महात्म्याकडे असते. तिच्या बळावर महात्मा काहीही करू शकतो. तुकोबरायांचे प्रमाण सांगू गाढवाचे घोडे आधी करू दृष्टी पुढे. तुकोबराय सांगतो आम्ही जर मनात आणलं म्हणले आम्ही गाढवाचे घोडे करू शकतो याचा अर्थ संत महात्मे गाढवाचे घोडे करतात असं कोणी लावू नका. कारण संत वाङ्मयामध्ये वाच्यार्थाला जिथं अर्थ लागत नाही तिथं लक्षार्थ लावा लागतो. तुम्हाला उदाहरण सांगतो मी आता. 3ऱ्या 4थ्या मजल्यावर ऑफिस सुटताना मालकानं नोकराला सांगितलं उद्या सकाळी लवकर ये ऑफिस चांगले झाडून घे आणि माणूस म्हणून कचरा टाका. याचा अर्थ असा आहे का त्याने सकाळी लवकर यायचं ऑफिस चांगलं झाडून घ्यायचं माणूस पाहून त्याच्या कचरा काटाचा पिठा पाहायचा हा वाच्यार्थ याचा लक्षार्थ असा आहे माणूस नसताना कचरा टाका. शाळा सुटताना शिक्षकाने मुलांना सांगितलं उद्या सकाळी शाळेत येताना कुत्र्यावर निबंध घेऊन याचा अर्थ असा नाही ना की कुत्रं धरायचं त्याच्यावर बदलायचं कुत्र्याशी एक सोडे द्यायचा वाच्यार्थ याचा लक्षार्थ असा आहे कुत्रा या विषयावर निबंध लिहून आला. तसं तुकोबराय सांगतात आम्ही जर मनात आणलं तर आम्ही गाढवाचे घोडे करू शकतो. याचा अर्थ संत महात्मे गाढवाचे घोडे करत नाहीत. संत महात्मे आज्ञाने जीवनात ज्ञानी करतात. आज्ञाने जीवनात ज्ञानी करतात. तुम्हाला मी नाथबाबांच्या जीवनातला प्रसंग सांगतो. समाजाचा उद्धार व्हावा वाङ्मार्गाला चाललेला समाज सन्मार्गाला यावा एखादा नाथबाबांनी फार मोठे वाङ्मय निर्माण केले. आपण गवळणी भागवत एकनाथी भागवतासारख्या महाकाव्य निर्माण केलं चिरंजीव पद निर्माण केलं आणि शेवटी भावार्थ रामायण लिहायला घेतलं. दिवसभर नाथबाबा भावार्थ रामायणाचं लिखाण करायचे आणि संध्याकाळी केलेल्या लिखाणावर नाथबाबांच्या वाड्यात रामकथा व्हायची. पैठणमधले जाणते श्रोते नाथांच्या त्या रामकथेला उपस्थित असायचे. अशी कथा 44व्या अध्यायापर्यंत आणि एक दिवस नाथबाबांनी उपस्थित श्रोत्यांना सांगितलं उद्यापासून हा एकनाथ तुमच्या रामकथेमध्ये असणार नाही. श्रोत्यांना प्रश्न पडला की उद्यापासून महाराज सांगतात मी तुमच्या कथेत असणार नाही उरलेलं रामायण खूप पूर्ण करणार नाही. एका श्रोत्याने प्रश्न विचारला महाराज तुम्ही सांगता उद्यापासून तुम्ही आमच्या कथेत असणार नाही मग तुमचं रामायण खूप पूर्ण करेल. नाथबाबांनी सगळं आम्ही सांगितलं आपला गावबा ना गावबा तो पूर्ण करेल पुढचं रामायण. उद्धव जवळ उभा होता तो म्हणला तो आपला पुरणपोळी प्रिय गावबा कारणही तसंच होतं ना महाराज. गावबाला पुरणपोळी खूप आवडायची आणि घरची परिस्थिती फार सापडली नाही. त्याला रोज पुरणपोळी करणं त्याच्या आईला शक्य नव्हतं कारण नाथबाबांचा काळ तर 15व्या शतकातला मी तुम्हाला 72च्या इतिहास सांगतो. चपात्या खायला मिळत नव्हत्या. चपात्या इतकी वाईट परिस्थिती होती. घरी जर पाहुणे आले तर चपात्या करायचे आधी पाहुणे जेव बनायचे शिल्लक राहिलं मग घरच्या इतकी वाईट परिस्थिती होती. म्हणून गावाला रोज पुरणपोळी देणं आईला शक्य नव्हतं आणि नाथांच्या वाड्यात रोज पुरणपोळी व्हायची. कारण नाथ मला जशी व्यवहारामध्ये श्रीमंत होते ना अशा परमार्थातही श्रीमंत होते. थोडे अंगाने नाथांचे श्रीमंत होते. त्यांच्या वाड्यामध्ये रोज पुरणपोळी व्हायची आणि ती पुरणपोळी खाण्याकरता आईनं गावबाला नाथांच्या वाड्यात ठेवलं होतं शेवटा. हा गावबा कधीच नाथांच्या गतीला नसायचा. कधीतरी जागृत करायचा कधी किरणाचा घेऊन टाकायचा कधी असणाऱ्या गोदावरीवरून पाणी घेऊन यायचा अनेक प्रकारची नाथांच्या घरातली कामं करायचं. म्हणून उद्धवानं सांगितलं तो आपला पुरणपोळी प्रिय गावबा तो कसा रामायण पूर्ण करणार. नाथांनी सांगितलं का करणार नाही म्हणलं त्याच्या सेवेमध्ये एवढं सामर्थ्य निश्चित आहे की तो उठलेलं रामायण पूर्ण करणार. कोपऱ्यात बसलेला गावबाजवळ बोलवला मायेचा प्रेमाचा हात त्याच्या पाठीवरून फिरवला मस्तकावर हात ठेवला शक्तिपात केला रामायण पूर्ण करण्याची आज्ञा केली. संत महात्मे काही करू शकत नाही. रामायण पूर्ण करण्याची आज्ञा केली. नाथांच्या भाषेला कुठेच उणेपणा येऊ न देता गावबानं भावार्थ रामायण पूर्ण केली. आजही भावार्थ रामायण जर पाहिलं ना 44व्या अध्यायापर्यंत पहा आणि तिथून पुढचं पहा नाथांच्या भाषेत कुठेही उणेपणा जाणवत नाही. आज्ञेने असणाऱ्या गावबघून नाथांनी भावार्थ रामायण पूर्ण करून घेतलं. म्हणून तुकोबराय सांगतात आम्ही जर मनात आणलं ना आम्ही गाढवाचे घोडे करू शकतो.
अज्ञानी जीवन ज्ञानी करू शकतो, कारण कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती महात्मा जवळ असते, जिच्या बळावर संत महात्मे काहीही करू शकतात. आणि म्हणून त्या गृहस्थानं फेकून मारलेला तो तांब्या तुकोबरायाने हातात घेतला. तो तांब्या सोन्याचा मारा, तो सोन्याचा तांब्या तुकोबरायाने त्या महाराजाच्या मुलीच्या लग्नात भेट दिला. जगाच्या दुःखामध्ये महात्मा दुःखी असतो. खऱ्या अर्थानं ते साधूचं संतांचं महात्म्याचं लक्षण बनलं. तुकोबरायांचं प्रमाण आहे, दुःख बी अनेकांची दुःखी. ज्याला दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख वाटतं ना, तुकोबराय सांगतो तो सज्जन आहे, तो संत आहे, तो महात्मा आहे. ज्याला दुसऱ्याच्या दुःखात आनंद वाटतो तो दुर्जन आहे. शेजारची बायको गेली बरं झालं, पोरगी 10वी-12वीच्या परीक्षेत नापास झाली बरं झालं, एखाद्याची वैस मिली बरं झालं, 2 वेळा भांडणं झाले बरं झालं, असं जे म्हणतात ना, समजून घेते दुर्जन आहे. पण ज्याला दुसऱ्याच्या दुःखाविषयी तळमळ वाटते, कळवळ वाटते, समजून घ्या तो सज्जन आहे, तो संत आहे, तो महात्मा आहे. आणि म्हणून तो सोन्याचा असणारा तांब्या तुकोबरायाने त्या महाराजांच्या मुलीच्या लग्नात भेट दिला. कारण जगाच्या दुःखामध्ये महात्मा हा दुःखी असतो आणि जगाच्या सुखात महात्म्याची सुख दुःखलेली असते. ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीने एक सुंदर ओळी टाकलेली आहे. माऊली सांगतात, पायी काटा नेहते ते व्यथा जिवे उमटे, तैसा पुढे संकटी पुढीला चेली. काटा पायात मोडल्यानं माऊली सांगतात की व्यथा जीवाला होते. वास्तविक काटा पायात मोडलाय ना, व्यथा सुद्धा पायालाच व्हायला पाहिजे, पण व्यथा जीवी उमटे ती जीवाला होते. तसं जग दुःखी झालं की महात्मा दुःखी होतो. आणि जगाच्या सुखात महात्म्याचं सुख दुःखलेलं असतं. हो, उन्हाळ्याच्या दिवसात दुपारच्या रोंढ्यांच्या उन्हात जर अंगणी पायाने चाललं ना महाराज, पाय पोळतात, पाय भाजतात, आणि मग संध्याकाळी डोळ्यांची जळजळ सुरू होते. ती जळजळ जर थांबवायची असेल ना, तर पूर्वीच्या काळी पायाला तूप लावलं जायचं, गावरान तूप. पायाला गावरान तूप लावलं की डोळे थंड व्हायचे. तसं जग सुखी झालं की महात्मा सुखी होतो सर. कारण महात्म्याच्या भगवत भक्ताच्या अंतकरणामध्ये प्रतिपक्ष भाव असतो, आणि हा प्रतिपक्ष भाव रंतिदेव राजाच्या अंतकरणात असल्यानं रंतिदेव राजा या तीनही देवतांना सांगतोय, तुम्हाला जर द्यायचं असेल ना, मग एक द्या, जगातील सर्व प्राण्यांच्या वाट्याला आलेलं दुःख मला द्या. कारण त्यांचं दुःख मी भोगायला लागलो की ते सुखी होतील, आणि त्यांच्या सुखात माझं सुख दडलेलं आहे. म्हणून रंतिदेव राजाने जरी भगवंताकडे दुःखाची मागणी केलेली असेल, तर त्या दुःखातही सुखाचा अंतर्भाव आहे. म्हणून प्रत्येक जीवाची धाव आहे, सुखाकडे दुःख कोणालाच नको. पण रात्रंदिवस जरी आपण सुखाच्या प्राप्तीकरता धडपड करत असलो, परिश्रम करत असलो, प्रयत्न करत असलो, तरी आपल्या जीवनामध्ये सुख किती याचा जर विचार करायचा झाला तर तुकोबराय दृष्टांत देतात, सुख पाहता जवळ पाडी दुःख पर्वता येऊ. तुकोबराय सांगतात, आपल्या जीवनामध्ये सुखाचा जर विचार करायचा झाला ना, सुख जाऊ साईड करणे, जाऊ साईड अगदी अल्प आहे, आणि दुःख पर्वता येऊ. म्हणजे एखादा सुखाचा प्रसंग आपल्या जीवनात येतो, पण अनंत प्रकारची विघ्न, अनंत प्रकारचे दुःख आपले हात जोडून बसलेले असतात. एवढे एक दृष्टांत जर पाहायचा झाला, एक मोडी विक्या रोज जंगलामध्ये जायचा, लाकडं तोडायचा, लाकडाची गोळी बांधायचा, माझे विकायचा, आणि आलेल्या पैशावर आपल्या कुटुंबाची गुजराण करायचं. असे एक दिवस तो सकाळी जंगलामध्ये गेला, भरपूर लाकडं तोडली, लाकडाची गोळी बांधली. दुपारी 12-12:30 वाजले होते. त्याच्या मनात विचार आला, ऊन खूप लागतं, एवढं उन्हात ही लाकडाची गोळी घेऊन जाण्यापेक्षा इथे एखाद्या झाडाखाली आपण विश्रांती करावी. दिवस मावळतीला गेला, ऊन कमी झालं की लाकडाची गोळी घरी घेऊन जावी. म्हणून तो मोडीने काय करली, माझ्या झाडाखाली जाऊन बसला. बरोबर आम्ही ऋषीकडे सुटली, जेवायला सुरुवात केली. एवढ्यात त्या जंगलामध्ये असणारा एक वाघ त्या मोडी विक्याच्या समोर उभा राहिला. मोडी विक्याने तो वाघ पाहिला, तो घाबरला. त्याला विचार केला, वाघ आपल्याला खाल्ल्याशिवाय राहणार नाही. मग स्वतःचा जीव वाचवण्याकरता तो उठला आणि त्याने पळायला सुरुवात केली. जसा मोडी विक्या पळायला लागला असं वाघही पळायला लागला. मोडी विक्या पुढे वाघ मागो, मोडी विक्या पुढे वाघ मागो. हा पाठलाग त्या जंगलामध्ये सुरू झाला, आणि असा पाठलाग चालू असताना त्या जंगलात एक जुनी पडकी विहीर होती. तिच्या काठावर बरीचशी झाडं उगवलेली होती. त्या विहिरीमध्ये मोडीविक्या पाय घसरून पडला. पण योग असा, जेव्हा तो मोडीविक्या त्या विहिरीत पाय घसरून पडला, तेव्हा त्या विहिरीच्या काठावर असणाऱ्या वडाच्या झाडाची एक पारंबी त्याच्या हातात आली. त्याने ती पारंबी घट्ट पकडून ठेवली. बळाच होतो त्या पारंबीला लटकत राहिला.
पण बराच वेळ झाल्यानंतर त्याच्या मनात विचार आला, असं किती वेळ लोटकळत राहायचे. एक तर आपण विहिरीच्या काठाशी गेलं पाहिजे, नाही तर विहिरीच्या बुडाशी गेलं पाहिजे. आणि म्हणून सहज खाली पाहिजे तर मला मोठा काळाला विहिरीच्या तळाला घेते घालत होतो. बोलीने विचार केला खाली ना आहेत, आता खाली झाल्यानंतर नाही, आपण वर गेलं पाहिजे. म्हणून सहज वर पाहिलं, आतापर्यंत पाठलाग करत असणारा वाघोबा आता विहिरीच्या काठावर येऊन उभा राहिला होता. किती दुःख आहे, पण त्यातही कमी. म्हणून मोलीविक्या जेव्हा त्या विहिरीमध्ये पडला, जेव्हा वाड्याच्या झाडाची ती पारंबी त्याच्या हातात आली, तेव्हा त्या पारंबीला असणारा आग्या बोहाड उठलो, त्याच्याही मासाचा व्हायला लागला. किती दुःख आहे, खाली नागोबा वर वाघोबा, इकडे आग्या बोहाडाच्या माशाचा होता. पण एवढ्या दुःखातही ते मादाचा कांदा फुटला, त्यातला मादाचा एक थेंब त्याच्या वाटावर पडला. मोलीविक्याच्या त्याने विचार केला, आपल्या ओठावर काय पडले म्हणून सोची बाहेर काढली, ओठाला लावली. आणि मोलीविक्याने त्या मधाचा आनंद घेतल्यानंतर त्याच्या वाणीतून उद्गार बाहेर आले की ते घोडमध्ये एवढ्या दुःखातही त्याला तो मधाचा एक थेंब गोड वाटला ना. असंच आपलं जीवन आहे. अनंत प्रकारचे दुःख, अनंत प्रकारचे विघ्न अगदी हातूरमध्ये सुखाचा एखादाच प्रसंग येतो, त्या प्रसंगात आपण होळून जातो आणि दुःख आले की नाराज होतो. वास्तविक ते सुख किती मधाच्या एका थेंबा. आणि म्हणून तुकोबाला सांगताना आपल्या जीवनामध्ये जर विचार केला ना, सुख अगदी अल्प आहे, संशयित आहे, आणि दुःख मात्र पूर्वत आहे. अनंत प्रकारचे दुःख, अनंत प्रकारचे विघ्न आपल्या जीवनामध्ये काय येतात? याचं एकच कारण आहे, आपण ज्याची संगती केलेली ना तीच मुळात दुःख रूप आहे. तुम्ही आम्ही संसाराची संगती केलेली. संसाराचा विचार केला तर काकड्यामध्ये माऊली सांगतात, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोप शुने पाठी लागले उधाळ, कवडांनी स्वप्न जाऊ दृष्टी देऊन निर्मळ. माऊली सांगतात त्या संसाराचा विचार केला, हा संसार दुःखाचं मूळ. मला सांगा, मुळातच जे दुःख रूप आहे ते दोन आम्हाला सुख देत गो. आता कारल्याचा स्वभाव कडू आहे, ते किती तुपात बोललं, किती साखरेत बोललं, ते गोड होईल का? तसं संसाराचा स्वभाव दुःखरूप आहे. तो दुःखरूप असणारा संसार तुम्हाला सुख देऊ शकत नाही, तर त्या दुःखरूप असणाऱ्या संसाराची संगती जीवनात केल्यानं जीवनात दुःख भोगावं लागलं. कारण मानवी जीवनामध्ये संगतीला खूप महत्व आहे. आमचे गुरुवारे काळे महाराज ते दृष्टांत नेहमी सांगायचे, एकाच विहिरीचं पाणी जर ऊसाच्या झाडाला सोडलं ना, ते रसाच्या रूपाला गोड होतं. तेच पाणी मिरचीला सोडलं की तिखट होतं, तेच पाणी काढल्याला सोडलं की कडू होतं, आणि तेच पाणी लिंबोणीच्या बागेला सोडलं तर आंबट होतं. पाणी गोड आहे का? पाणी तिखट आहे का? पाणी कडू आहे का? पाणी आंबट आहे का? असं का होतं? पाण्याने ऊसाची संगती केली म्हणून पाणी गोड झालं, पाण्याने मिरचीची संगती केली म्हणून पाणी तिखट झालं, पाण्याने कारल्याची संगती केली म्हणून कडू झालं, आणि पाण्याने लिंबाची संगती केली म्हणून पाणी आंबट झालं. तसं जीवानं दुःखरूप असणाऱ्या संसाराची संगती केली म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये दुःख आहे. आणि हे दुःख घालवण्याकरता संत महात्मे आपल्या वाङ्मयातून रात्रंदिवस जीवाला उपदेश करतात. 16व्या शतकामध्ये तुकोबाराय सुद्धा हाच उपदेश करत होते. मी एकाग्र असताना तुकोबारायांना प्रश्न विचारला, महाराज तुम्ही सांगताना संसारात दुःख, सुख नेमकं कुठे बघावे? ते असणारे शाश्वत सुख नेमकं कुठे? तुकोबाराय सांगतात, सुख पंढरीशी पुंडलिके साठविले. ते सुख तुकोबाराय सांगतात पंढरी क्षेत्रामध्ये. पुंडलिकानं आपल्या भक्तीच्या बळावर त्याला इथं साठवलेले. पण इथं प्रश्न असा आहे, पुंडलिकानं अशी कोणती भक्ती केली, कोणती सेवा केली की ज्या सेवेचं ऋण त्या भगवान परमात्म्यावर झालं? असं पुंडलिकानं नेमकं काय केलं? कारण आजपर्यंत ज्या ज्या भक्तांची सेवा त्या भगवान परमात्म्यानं केली, त्या भक्तांनी अनेक प्रकारची सेवा त्या भगवंताची केलेली आहे. कारण भक्तीचे 9 प्रकार शास्त्राने पाडले: श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरण, पाच सेवन, अर्चन, वंदन, दास्य, सत्य आणि आत्मनिवेदन. या 9 विधा भक्ती सांगितली. आणि या 9 विधा भक्तीपैकी अनेक भक्तांनी अनेक प्रकारच्या भक्ती केलेल्या आहेत. राजा परीक्षितीने श्रवण भक्ती केली. 7 दिवसामध्ये परीक्षितीचा उद्धार झाला. शुकांच्या वाणीतून भागवत कथेचं श्रवण केले. वास्तविक भागवत कथा शुकांच्या वाणीतून परीक्षितीने काय केली त्याचा जर विचार करायचा तर परीक्षित हे अर्जुनाचा नातू होता. एकदा तो शिकारी करता निघाला आणि कपाटामध्ये असणारा जरासंधाचा मुकुट त्याने डोक्यावर चढवला.
राजा परीक्षित शिकारी करता गेला. दिवसभर वनवत फिरला पण शिकार सापडली नाही. ताण तो व्याकुळ झाला आणि मग पाण्याचा शोध घेत घेत शमीक ऋषींच्या आश्रमाच्या दारात आला. आतमध्ये शमीक ऋषी भगवंताच्या साधनेमध्ये एकरूप झालेले होते आणि म्हणून परीक्षिती आल्याची जाणीव झाली नाही. शमीक ऋषींकडून परीक्षितीचा आदरा तिथे घडला नाही. पण राजा परीक्षितीला राग आला आणि मग रागाच्या माणसं काय करतील याचा निर्णय. त्यानं भात्यातला बाण काढला. जवळ एक भूत सर्प पडलेलं होतं. बाणाच्या टोकानं उचलला, शमीक मुनींच्या गळ्यात घातला. राजा परीक्षिती निघून गेला. काही वेळानं शमीक ऋषींचा मुलगा सोंगी आश्रमामध्ये आला. वडिलांच्या गळ्यात असणारा भूत सर्प पाहिला आणि त्याने शाप दिला. ज्याने कृत्य केलेलं असेल ना 7 दिवसाच्या आत सर्प जातीतील सर्वात विषारी असणारा सर्प म्हणजे तक्षक नावाचा सर्प जाऊन त्याचा मृत्यू होईल. सोंगी ऋषीने शाप दिला. साधूने दिलेला शाप खोटा होत नाही. म्हणून आमचे गुरुवारी काळेमारा सांगायचे हत्ती सांभाळणं सोपं, साधूची संगती फार अवघड, फार अवघड साधूची संगती. जे साधूची संगती केले ना त्यांना त्याची अनुभव. हत्ती सांभाळणं सोपं, साधूच्या मनात कधी काही साधू कधी त्या साधकाची फिरकी गेली सांगू शकत. कारण साधकाने फक्त माळ घालणं, अनुग्रह देणं, परमार्थाला लावणं एवढंच तो गुरुचं कर्तव्य नाही म्हणतात. जसं शेतामध्ये फक्त पेरणी करणं एवढं शेतकऱ्याचं कर्तव्य नाही. महाराज पेरलेल्या शेतातून उत्पन्न काढणं, त्याला येणं मांडणं, त्याला खुरपणी करणं, त्यातून पीक काढणं हे त्या शेतकऱ्याचं जसं कर्तव्य आहे ना, तसं ज्या साधकाला, ज्या शिष्याला त्या गुरुनं परमार्थ मार्गाने लावलेलं आहे ना, त्या शिष्याला त्या स्वस्वरूपापर्यंत घेऊन जाणे त्या सद्गुरूची जबाबदारी. त्याला खरा सद्गुरू म्हटलेले आहे. भागवतामध्ये एक सुंदर उभी आली. भगवान कृष्ण परमात्मा उद्धवाला सांगतात, मंत्र तत्व उपदेशिते घरोघरी गुरु आयते परी शिष्याशी मिळवी सद्वस्तु ते. श्रीकृष्ण त्याशी सद्गुरू मानले. मंत्रतंत्राचे उपदेश करणारे गुरु घरोघरी पाहायला मिळतात. कृष्ण परमात्मा सांगतात, पण जे शिष्याला खऱ्या अर्थाने स्वस्वरूपापर्यंत घेऊन जातात ना त्यांना मी सद्गुरू म्हणतो. कोण सांगते? भगवान कृष्ण परमात्मा. म्हणून त्या शिष्याला त्या असणाऱ्या स्वस्वरूपापर्यंत त्या परम तत्वापर्यंत घेऊन जाणं त्या गुरुची जबाबदारी. कुणाला होतं विषय कुणाला. तसं सोंगी ऋषीने तो जो शाप दिला ना इथंच विषय होता. साधूने दिलेला शाप कधी खोटं होत नाही. साधून कोणा एखाद्याला सांगितलं ना तुझं कल्याण होईल, समजून घ्या त्याचं कल्याणच झालं पाहिजे. साधू जर म्हणलं तुझं वाटोळ होईल, कपाळाला लावायला राग सुद्धा शिल्लक वाट नाही. एवढी साधूच्या शब्दात ताकद असते. कारण वाणी प्रभुत्व साधूकडे असतो. तसं सोंगी ऋषीने माझ्या परीक्षेला शाप दिला. 7 दिवसाच्या आत ज्याने कृत्य केलेलं असेल, माझ्या वडिलांच्या गळ्यात अभूत सर्प घातलेला असेल ना, तक्षक नावाचा सर्प चावून त्याचा मृत्यू होईल. वास्तविक परीक्षितीकडून हे कृत्य का घडलं याचं कारण असं आहे, परीक्षितीने जरासंधाचा मुकुट घातलेला होता. जरासंध हा वाईट विचाराचा, वाईट आचाराचा होता, निंद कर्म करणारा होता. त्याच्या मुकुटाची संगती घडली म्हणून हे दुष्कृत्य राजा परीक्षितीकडून घडलं आणि त्याला सोंगी ऋषीचा शाप दिला. पण तोच राजा परीक्षिती शुकमुनींच्या संगतीत आला. 7 दिवसामध्ये भागवत ग्रंथाचं श्रवण केलं, त्याचा उद्धार झाला. म्हणून पहिली भक्ती श्रवण भक्ती. श्रवणानं परीक्षितीचा उद्धार झाला. दुसरी भक्ती कीर्तन भक्ती. नारदांनी कोणती भक्ती केली? कीर्तन भक्ती केली. कीर्तन करणं म्हणजे फक्त फेटा बांधून कमर बांधलं हा विषय अजिबात ठेवला. कीर्तन करणं म्हणजे भगवंताच्या कीर्तीचं वर्णन करणे, भगवंताच्या नामस्मरण करणं म्हणजे कीर्तन करणे. आमच्या हनुमंतरायाचा विचार केला तर हनुमंतरायाला दास्यत्व भक्ती केलेली. हो, किती दास्यत्व भक्ती केली महाराज. आमच्या गुरुदेव प्रसंग नेहमी सांगायची. एकदा सकाळी सकाळी सीताबाईचं स्नान झालं. सीताबाई शासनाबरोबर भागामध्ये कुंकू घालत होता. हनुमंतराय राम कराने पण रामाची भेट झाली नाही म्हणून सीताबाईच्या लक्षात केले की भांगात कुंकू भरताना पाहिजे. असंच प्रश्न विचारला माते की भांगामध्ये तुम्ही काय लावता? सीताबाईने सांगितले कुंकू आहे.
हनुमंतरायाने विचारले कशा करतात सीतामाईने सांगितले हे जर मी माझ्या भागात भरलं ना की माझ्या प्रभूचं माझ्या पतीचं आयुष्य वाढतंय म्हणे हनुमंतरायाने ते ऐकलं बघाच आणि जर फक्त भागात कुंकू लावण्याने जर प्रभूचं आयुष्य वाढत असेल ना हनुमंतरायाने टिपाड भर कुंकू कालवले किती कालवलं तर हनुमंतराय एकाला मूर्ती नव्हती टिपाड भर कुंकू कालवलं सगळं आंदोलन घेतलं बस दाराचं इथं पाहिजे हनुमंतराय बसून राहिले हनुमंताने शेतूर कालवता त्याचे कारण ते उबऱ्यात जाऊन बसले आणि काही वेळाने प्रभू आले हनुमंतरायाकडे पाहिला असले म्हणजे हनुमंत तू हे काय केलं तेवढे प्रभू सकाळी सीताबाईकडे गेलो होतो ते भागात कुंकू भरत होत्या त्यांना विचारलं भागात कुंकू भरल्यानं काय होतं सीताबाईने सांगितलं की माझ्या पतीचं आयुष्य वाढते त्यांना ते आवडते तिने जर भागात कुंकू भरलेलं तुम्हाला आवडत असेल तर मग मी हे आंघोळ सगळे विकून घेतले हे तुम्हाला आवडणार नाही का प्रभूने सांगितलं हनुमंत हे मला खूप आवडते म्हणे किती दास्यपोट ते हनुमंतरायाने केले एक गुरु स्वरूप हनुमंतरायाच्या वाणीतून दुसरं कोणाचं नाव गेलं नाही महाराज एवढी भक्ती एवढी दास्यत्व भक्ती गुरु भक्ती असेल जय श्रीराम सोडून हनुमंतरायानं कोणाचं नाव घेतलं नाही रामप्रभू हे हनुमंतरायाचे गुरु होते गुरु एकदा फिरता फिरता हनुमंतराय लंकेत गेले बलराम दादाचं तिथं बाग होता सहज कोणी तरी विचारलं म्हणजे हा बाग कोणाचं म्हणजे बलराम दादा अरे म्हणजे हा कोण बलरामाला म्हणले मी तर माझ्या रामाचं सेवक म्हणले त्याच्यापेक्षा मोठा बंद बलराम म्हणले सगळा बाग उठून फेकून दिला हनुमंतरायाने एवढी गुरुभक्ती एवढी दास्यत्व होती हो प्रयत्न केले भरपूर परंतु तो माणूस त्याच्याच तिथं लाईट नाही त्याच्यामुळे तो दुजा होईल आता ते थोडा वेळच करा कारण लाईटला की जाते लाईट जेवणापुरती लाईट परत बघतो बॅटरी चालू आहे सर आता विषय संपवा लागेल 5 मिनिटं 5 मिनिटं लय तर 3 मिनिटं घेऊ तुम्ही असं अडचणीत लागला की असो हनुमंतरायाने आपल्या जीवनामध्ये दास्य भक्ती केली अर्जुनाने सख्य भक्ती केली हो आपण रोज काकड्यामध्ये सख्यपणे अर्जुन नरनारायण हे प्रमाण रोज सख्यत्व भक्ती म्हणजे मैत्रित्वाची भक्ती कृष्ण परमात्मा बरोबर केली मग परीक्षितीने पुंडलिकाने अशी कोणती भक्ती केली कारण या भक्तांनी कोणी श्रवण भक्ती कोणी कीर्तन कोणी अर्चन कोणी वंदन कोणी दास्य सख्य आत्मनिवेदन अशा प्रकारच्या भक्ती केल्या देवाचं रूप त्यांचं रूप देवावर झालं तसं पुंडलिकानं अशी कोणती भक्ती केली तर पुंडलिकानं फक्त आपल्या आई बापाची सेवा केली आणि त्या सेवेच्या बळावर 28 युग होतो तो भगवान परमात्मा विटेवर उभा आहे आता पुंडलिकाची कथा मला खरं तुम्हाला सांगायची होती पण इकडे लाईटचा प्रॉब्लेम आहे खरोखर प्रॉब्लेम आहे दुपारपासूनची जी अडचण आहे म्हणून कीर्तन आपण कॅन्सल केलेलं आहे जाऊ द्या आता जेव्हा परत कधी येईल नक्की पुंडलिकाचं चरित्र मी तुम्हाला सांगितलं झालेली शिव आता पांडुरंगाच्या चरणावर समर्पित करतो शिवाला पुन्हा विराम देतो पुंडलिक वर्ग हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय।